Hello everyone. In the previous lecture, we seen the basics of valence bond theory. We seen that according to the valence bond theory, the bonding between the atoms takes place by overlapping of the atomic orbitals. Moreover, the atomic orbitals having unpaired electrons, they undergo overlap. For this overlap, some conditions are given. The overlapping atomic orbitals, they must have similar energies. There must not be too much difference in their energies. They must have same symmetry so that the overlap can take place effectively. And then after this overlap, pairing of the electrons take place and bond is formed. According to valence bond theory, the wave function of the bond is multiplication of the individual atomic orbitals. Psi AB is equal to psi A multiplied by psi B. Now let us see the limitations of this valence bond theory. The first limitation of this theory is that it does not explain the formation of odd molecular ions like H2 plus, He2 plus, He2 plus, etc. There are also other examples. Now let us discuss over this first limitation. Can you read it? We will read it again. It does not explain the formation of odd molecular ions like H2 plus, He2 plus, etc. So what are these odd molecular ions? First, discuss over this. See, we seen that according to the valence bond theory, the H2 molecule will be formed by overlap of atomic orbital of one hydrogen atom with atomic orbital of another hydrogen atom. Both of these atoms will have one electron each. दोन हायड्रोजन ॲटम आहेत, दोघांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन एकच असल्यामुळे तो अनपेअर्डच आहे. दीज ऑर्बिटल्स विल अंडरगो ओव्हरलॅप. यांचा ओव्हरलॅप आता होईल. And after the overlap, these electrons will be shared. हे इलेक्ट्रॉन शेअर झाले आणि आता ही एक पेअर तयार झाली. ओके, दिस इज H2 मॉलिक्यूल. पण H2 प्लस ह्या आयनचा जर आपण विचार केला तर हा आयन कसा असेल? हा असा आयन तयार होण्यासाठी याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असला तर H2 प्लस आयन तयार होईल. ओके, हा जो आहे दिस इज H2 मॉलिक्यूल.
हा जो आपण इथे काढलेला आहे दिस इज H2 मॉलिक्यूल. पण आपल्याला जर आयनचा विचार करायचा असेल so in this H2 plus ion there must be only one electron. एक इलेक्ट्रॉन याचा गेला म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि तो H2 प्लस आयन तयार होईल. इलेक्ट्रॉन किती आहे? एकच. पण व्हॅलन्स बॉन्ड थिअरी काय सांगते? बॉन्ड फॉर्मेशन केव्हा होईल? जेव्हा इलेक्ट्रॉन शेअर होतील. एका ॲटमकडे एक इलेक्ट्रॉन, दुसऱ्याकडे एक इलेक्ट्रॉन, हे दोघांचं पेअरिंग ज्या वेळेस होईल, अशी पेअर जेव्हा तयार होईल तेव्हाच बॉन्ड फॉर्मेशन होऊ शकतं. बट हिअर इन द H2 प्लस आयन देर इज नो पेअर. इथे पेअर नाहीच आहे, इलेक्ट्रॉनची पेअर नाही आहे, मग बॉन्ड कसं काय तयार झाला? सो ॲज पर द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी वी कॅनॉट एक्सप्लेन धिस बॉन्ड फॉर्मेशन. व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनुसार हा असा आयन तयार व्हायलाच नको, असं आयन तयार होणं शक्यच नाही व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनुसार. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर असा आयन हा तयार होत असतो आणि हा तयार होण्याचे एव्हिडन्सेस आहेत. मग जर हा तयार होतोय याचा अर्थ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी इथे कमी पडते याचं फॉर्मेशन एक्सप्लेन करण्यासाठी. तर बघा इथे दोन आहेत म्हणजे इवन इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याला ऑड मॉलिक्युलर आयन म्हटलेलं आहे. सो द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी कॅनॉट एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ सच ऑड मॉलिक्युलर आयन्स. ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट लिमिटेशन. Next limitation is it fails to predict the magnetic property of O2 molecule. It fails to predict magnetic properties of O2 molecule. ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनुसार प्रेडिक्ट होत नाही, म्हणजे एक्सप्लेन करता नाही येत. आता बघा मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या बाबतीतही हे असंच आहे, जसं आपण ऑड मॉलिक्युलर आयन मध्ये बघितलं त्याप्रमाणेच थोडासा भाग आहे. नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट बट इट इज सिमिलर टू दॅट. आता पहा व्हॅलन्स बॉन्ड थिअरी काय सांगते की O2 मॉलिक्यूल जो तयार होतो त्यात एक ऑक्सिजन आहे. या ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? What is atomic number of oxygen? Its atomic number is 8 and configuration is 1s2 2s2 2p4. 2p4 means आता बघा हे इनर ऑर्बिटल आहे, त्याचं इनर शेल आहे. पहिली शेल भाग घेणार नाही बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. आपण सेकंड शेल पासून विचार करू. This is p orbital, this is s orbital. In the s orbital there are 2 electrons, 1 2 पेअरिंग झालेलं आहे दोघांचं. आणि 2p4 कसा आहे? 1 2 3 and 4. एक पेअर आहे आणि दोन अनपेअर्ड आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स आर अनपेअर्ड. याला आपण असं दाखवूया, इथे दोन पेअर आहेत. ही एक पेअर आणि ही दुसरी पेअर, आणि हे जे दोन आहेत दीज आर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स.
This is one unpaired electron, this is unpaired. These are electron pairs. Okay. आता दुसऱ्या ऑक्सिजन सोबत याचा ओव्हरलॅप होणार, याच्या ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होईल. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा दोघांचं शेअरिंग होईल, एक सिंगल बॉन्ड तयार होईल. हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन दोघांचं शेअरिंग होईल आणि दुसरा बॉन्ड तिथेच तयार होईल, म्हणजे ओव्हरऑल त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड तयार होईल. So this is one oxygen, this is another oxygen. These are the electrons which are now shared, and these are the lone pairs. व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीनुसार O2 मॉलिक्यूल असा तयार झाला. आता हा जो तयार झालेला O2 मॉलिक्यूल आहे, इन दिस O2 मॉलिक्यूल देयर इज नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. सगळ्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालेलं आहे. ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. पेअर झालेली आहे सगळ्यांची, अनपेअर्ड कोणीच नाहीये. मग ज्या मॉलिक्यूलमध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालेलं असतं, सच मॉलिक्यूल इज डायमॅग्नेटिक. असा जो मॉलिक्यूल असतो तो डायमॅग्नेटिक असतो. डायमॅग्नेटिक म्हणजे काय? मॅग्नेटिक प्रॉपर्टी जो दाखवत नाही तो. जर तुम्ही याच्यासोबत असं काही मॅग्नेटिक फील्ड याला अप्लाय केलं ऑक्सिजनला, तो काहीच तुम्हाला इंटरॅक्शन दाखवणार नाही. त्या मॅग्नेटिक फील्डचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. कोणानुसार? व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनुसार काहीच परिणाम व्हायला नको, कारण सगळे इलेक्ट्रॉन पेअर झालेले आहेत आणि पेअर झालेले म्हणजे तो डायमॅग्नेटिक मॉलिक्यूल आहे ॲज पर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. बट प्रॅक्टिकली इट इज ऑब्झर्व्ड. प्रॅक्टिकली जेव्हा अभ्यास केला गेला, जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये, समजा हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि लिक्विड ऑक्सिजन तयार करून तो त्याच्यामध्ये जेव्हा ओतला, आता लिक्विड ऑक्सिजन करोनामुळे बऱ्यापैकी लक्षात यायला लागलाय आपल्या की ऑक्सिजन हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो आणि तो ट्रान्सपोर्ट केला जातो आणि नंतर सिलेंडरमध्ये भरून तो पेशंटला दिला जातो. ओके, म्हणजे सिलेंडरमध्ये ऍक्च्युली लिक्विड ऑक्सिजन असतो. तर हा लिक्विड ऑक्सिजन जर तुम्ही असा मॅग्नेटिक फील्डमध्ये ओतला, देन इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड. तो मॅग्नेटिक फील्ड कडे ओढला जातो, अट्रॅक्ट होतो. अट्रॅक्ट होतो याचा अर्थ काय झाला? हा दिस ऑक्सिजन इज हॅव्हिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. तो जर मॅग्नेटिक फील्ड सोबत इंटरॅक्शन दाखवतो आहे, याचाच अर्थ असा होतो की ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे इट इज हॅव्हिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. आणि अशा कंपाऊंड्सला पॅरामॅग्नेटिक असं म्हणतात. It is called as paramagnetic. In the absence of magnetic field, it will not show magnetic properties, but when field is applied, it will interact with the field. It is called as paramagnetic. लोहचुंबक जे आहे ते वेगळं असतं थोडंसं. लोहचुंबकला पॅरामॅग्नेटिक नाही म्हणत, त्याला फेरोमॅग्नेटिक आपण म्हणू शकतो. किंवा लोखंड जे असतं, लोखंड, iron is ferromagnetic material. This oxygen is paramagnetic. मग जर ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे, याचा अर्थ ऑक्सिजन मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले पाहिजे ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये. पण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनुसार अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसत आहेत का? नाही दिसत आहे. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. इट कॅनॉट एक्सप्लेन पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ ऑक्सिजन. Okay, so this is the second limitation. काही लक्षात जर आलं नाही तर विचाराल मला फोन वगैरे करून, किंवा व्हिडिओ पुन्हा बघाल रिवाइंड करून, तुमच्या लक्षात येऊन जाईल. इट इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज रिलेटेड विथ पेअर्ड अँड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. If all the electrons are paired, then it is dimagnetic.
इफ इलेक्ट्रॉन्स आर अनपेअर्ड देन इट इज पॅरामॅग्नेटिक. अनपेअर्ड म्हणजे सगळेचे सगळे अनपेअर्ड नसतात, किमान एक इलेक्ट्रॉन जरी अनपेअर्ड असेल, एक किंवा दोन, देन द मटेरियल बिकम्स पॅरामॅग्नेटिक. आणि एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसला तर मग तो डायमॅग्नेटिक असतो. सी द थर्ड लिमिटेशन. It fails to explain the bonding in metals. And intermetallic compounds. And intermetallic compounds. आता मेटलच्या बाबतीतही हाच आहे, पेअरिंगचाच इश्यू आहे. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनुसार बॉन्ड फॉर्मेशन झालं म्हणजे इलेक्ट्रॉनचं पेअरिंग तिथे होत असतं. ओके, इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड आफ्टर द बॉन्ड फॉर्मेशन. पण पेअरिंग जर सगळ्याच इलेक्ट्रॉनचं झालं तर मग मेटल्सने इलेक्ट्रॉनिक कंडक्टिव्हिटी दाखवलीच नसती. मेटल जे आहेत, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते गुड कंडक्टर कशामुळे आहेत? बिकॉज ऑफ द मोबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स, बिकॉज ऑफ द मुवमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉनचं मुवमेंट जे आहे, जर त्यांचं पेअरिंग झालेलं असेल, तर त्यांच्या मुवमेंटला अडथळा निर्माण होतो. आणि व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनुसार असं इलेक्ट्रॉनची मोबिलिटी जी आहे मेटल्स मधली ती एक्सप्लेन करता येत नाही. कारण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी म्हणते की बॉन्ड फॉर्मेशन हे शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्सनीच होतं. आणि शेअरिंग झालं म्हणजे इलेक्ट्रॉनचं पेअर तयार होतात. पेअर तयार झालं म्हणजे मोबिलिटी त्यांना राहणार नाही. त्यानंतर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये काय म्हटलेलं आहे की ॲटम डज नॉट लूज इट्स आयडेंटिटी इन द मॉलिक्यूल. ॲटम रिटेन इट्स आयडेंटिटी. याचा अर्थ इलेक्ट्रॉन जो आहे तो बॉन्ड फॉर्मेशन नंतरही त्याच ॲटम सोबत राहत असतो. त्या ॲटमला सोडून तो इलेक्ट्रॉन जातच नाही. इलेक्ट्रॉन बिकम लोकॅलाइज्ड. इलेक्ट्रॉन हा थांबून जातो एका ठिकाणी. बॉन्ड फॉर्मेशन झालं म्हणजे तो तिथल्या तिथेच थांबतो, असं व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचं म्हणणं आहे. मग इलेक्ट्रॉन जर थांबले तर हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होणारच नाही. आणि म्हणूनच मेटल्स मधलं जे बॉन्डिंग आहे ते आपण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीच्या बेसिसवरती एक्सप्लेन करू शकत नाही. वी आर सीइंग लिमिटेशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. इथे तुम्हाला हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, पण आताचं डिस्कशन आपलं व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीवरती सुरू आहे. वी आर discussing the limitations of valence bond theory. Okay, fourth limitation is it fails to explain the bonding in electron deficient molecules. It fails to explain the bonding in electron deficient molecules. तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्युल्स म्हणजे काय? आपण डेफिशियन्सी केव्हा म्हणतो कोणत्याही गोष्टीची? डेफिशियन्सी केव्हा असते? जेव्हा तिथे त्या गोष्टीसाठीची अवेलेबिलिटी आहे. म्हणजे जसं क्लासरूम आहे पण विद्यार्थीच नाही, त्यावेळेस आपण म्हणू की डेफिशियन्सी आहे. पण त्याच्यासाठी काय लागेल? क्लासरूम असावा लागेल. इफ देअर इज अ क्लासरूम देन वी कॅन से दॅट इट इज डेफिशियंट ऑर फुलफिल्ड. तो फुलफिल झालेला आहे का डेफिशियंट आहे ते आपण म्हणू शकतो.
पण त्याच्यासाठी क्लासरूम असणं गरजेचं आहे. मग तसंच काही मॉलिक्युल्समध्ये ऑर्बिटल असतात पण त्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनच नसतात. Such molecules are called as electron deficient molecules. These molecules have vacant orbitals. यांच्यामध्ये vacant orbital असतं आणि ते ऑर्बिटल व्हॅकंट असल्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूल असं म्हणतात. जसं की बोरॉन ट्रायफ्लोराइड किंवा लेविस ऍसिड्स जे आहेत ना, ऑल द लेविस ऍसिड्स आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्युल्स. Aluminum trichloride, boron trifluoride, these are electron deficient molecules. They have the orbital but electrons are not filled in those orbitals. Those orbitals are empty. ज्यांच्यामध्ये रिकामे ऑर्बिटल्स असतात त्यांना आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्युल्स असं म्हणतो. So this valence bond theory fails to explain the bonding in electron deficient molecules. Next limitation is it fails to explain coordinate covalence. आता कोऑर्डिनेट कोव्हॅलन्स म्हणजे काय? आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मध्ये बघितलं की बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. म्हणजे एका आयटमकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला पाहिजे, तसंच दुसऱ्या आयटमकडे सुद्धा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला पाहिजे. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल दोघांकडे तर सिंगल बॉन्ड तयार होईल. दोन अनपेअर्ड असतील तर दोन बॉन्ड तयार होतील, आयदर सिंगल ऑर डबल. ओके. तीन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर तीन बॉन्ड फॉर्म होतील. ठीक आहे. तीन वेगवेगळे किंवा ट्रिपल बॉन्ड किंवा एक सिंगल बॉन्ड आणि एक डबल बॉन्ड असं कॉम्बिनेशन काही असू शकतं, बट इन टोटल देअर विल बी 3 bonds. Means number of bonds formed are equal to the number of unpaired electrons and atomic orbitals undergoing the overlap. पण कोऑर्डिनेट बॉन्ड जो असतो, या कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये जसं की आपण बघू, समजा एक्झाम्पल आपल्याकडे अमोनियाचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. अमोनिया आणि दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं बोरॉन ट्रायफ्लोराइडचं घेतलं, किंवा H+ आयन घेऊ आपण. ओके. H+ आयन. आता H+ आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर ह्या H+ आयन मध्ये एक सुद्धा इलेक्ट्रॉन नाही आहे. इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट ॲटम. हायड्रोजन आयन जो आहे H+ आयन, त्याच्यामध्ये एक सुद्धा इलेक्ट्रॉन नसतो, कारण मुळात हायड्रोजन ॲटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि तो एक इलेक्ट्रॉनही गेला की मग त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, ज्याला आपण H+ आयन म्हणतो. सो H+ आयन डज नॉट हॅव एनी इलेक्ट्रॉन. अमोनिया इज हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सो दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज shared with this H+ ion and there is formation of NH4+ ion. NH4+ आयन असा तयार झाला. पण आता व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचं म्हणणं काय होतं की दोघांकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले पाहिजे होते. इथे तसं नाहीये. इथे याच्याकडे पेअर आहे, दुसऱ्याकडे काहीच नाहीये, बट स्टील दे आर शेअरिंग द इलेक्ट्रॉन्स अँड बॉन्ड इज
getting formed. So the valence bond theory does not explain the formation of this coordinate covalence. आणि इतके सगळे हे लिमिटेशन्स असल्यामुळे एक नवीन थिअरी शोधली गेली, ज्या थिअरीला आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी असं म्हणतो, जे आपलं ह्या चॅप्टरचं नाव आहे आणि जे आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये शिकायचं आहे. पण आता हे शिकण्यासाठी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, किंवा ही थिअरी नेमकी काय होती, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स होते. हे सगळे प्रॉब्लेम जे आहे, या प्रॉब्लेमचं सोल्युशन मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये आपल्याला सापडेल. याचा अर्थ असा नाही की मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी अगदी परिपूर्ण आहे, असं काही नाही. ऍक्च्युली मॉलिक्युलची जॉमेट्री, शेप वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरीवरून खूप चांगल्या पद्धतीने समजतात. हा एक प्लस पॉइंट व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचा आहे. त्यानंतर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे ती मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीपेक्षा सिंपल आहे बऱ्यापैकी, पण त्याच्यामध्ये हे असे प्रॉब्लेम आहेत, सगळ्या ठिकाणी ती आपल्याला अप्लाय करता येत नाही, आणि म्हणूनच मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपल्यासाठी ॲडव्हान्टेजियस आहे. आणि जो हायर स्टडी असतो मॉलिक्युलर बॉन्डिंगचा, त्याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचाच उपयोग होत असतो. तर ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी हिचं नेमकं बेस काय आहे? आता त्याच्यासाठी बघा, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे, द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी इट कन्सिडर्स पार्टिकल नेचर ऑफ द इलेक्ट्रॉन मोस्टली. याच्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनचं पार्टिकल नेचर विचारात घेतलं जातं व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये. वेव्ह कॅरेक्टरचाही विचार याच्यामध्ये केलेला आहे, असं काही नाही की बा वेव्ह म्हणतच नाही असं नाही, वेव्ह कॅरेक्टरचाही याच्यामध्ये विचार केलाय. आता इलेक्ट्रॉनचा जर आपण विचार केला की इलेक्ट्रॉन नेमकं काय आहे, इट इज पार्टिकल ऑर वेव्ह, तर इलेक्ट्रॉन किंवा लाईट ह्या दोघांनाही ड्युअल नेचर असतं. दे बिहेव ॲज वेव्ह ॲज वेल ॲज द पार्टिकल. तो वेव्ह नेचरचा असल्याचे सुद्धा पुरावे आहेत आणि तो पार्टिकल नेचरचा असल्याचे सुद्धा पुरावे आहेत. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये आपण मॅक्सिमम त्याचं वेव्ह नेचरचा विचार करणार आहे. वेव्ह नेचरचा जास्तीत जास्त विचार मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये केला जाणार आहे. मग वेव्ह नेचरचा जो अभ्यास केला गेला आहे इलेक्ट्रॉनचा, त्या ब्रांचला वेव्ह मेकॅनिक्स असं म्हणतात. दॅट ब्रांच ऑफ सायन्स इज कॉल्ड ॲज वेव्ह मेकॅनिक्स. आणि त्या वेव्ह मेकॅनिक्सनुसार इलेक्ट्रॉन इज अ वेव्ह. मग इलेक्ट्रॉन जर वेव्ह आहे तर त्या वेव्हला, आता वेव्ह तर काही आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण ही जी वेव्ह आहे हिला काहीतरी आकार दिलेला आहे. असा खालीवर जाणारे वेव्ह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? वेव्ह म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर अशा आकृत्या येतात की व वेव्ह आहे ही. ओके, मग हे नेमकं आहे काय? हे डोळ्यांनी पाहिलंय का कोणी? असं वेव्ह आहे, मग तिला वेव्ह लेंथ राहील, तिला अँप्लिट्यूड असेल, हे वरती जाणारे जे ते क्रेस्ट, खाली येणारे जे ते ट्रॉफ्स आहे ना, हे तिचं डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन, ज्या दिशेने ती जाते त्याला डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन म्हणतात. प्रोपॅगेशन म्हणजे जाणे त्या बाजूला, प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह. या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात येतात, डोळ्यासमोर येतात, मनातल्या मनात का होईना. पण मग ही वेव्ह कोणी पाहिली आहे? ही तर पाहिलेली नाहीच आहे कोणी वेव्ह. मग हिला असा आकार दिलाच कस काय? तर हा जो आकार आहे हा ऍक्च्युली ग्राफ आहे. दिस इज अ ग्राफ. आणि हा जो ग्राफ आहे हा मॅथमॅटिकली काढलेला ग्राफ आहे. याच्यामध्ये मॅथमॅटिक्स यूज केलेला आहे. आणि मॅथमॅटिक्स नुसार वेव्ह जी आहे, वेव्ह इज
रिप्रेझेंटेड बाय धिस वेव्ह फंक्शन. वेव्ह जी आहे ती वेव्ह फंक्शनने डिस्क्राईब केली जाते, रिप्रेझेंट केली जाते. दिस इज वेव्ह फंक्शन. आणि याचा उच्चार काय आहे, याला काय म्हणतो आपण? जसं याला आपण थीटा म्हणतो, याला लॅम्बडा म्हणतो, तसं याला काय म्हणायचं? दिस इज साय. PSI, साय. सायकोलॉजीमध्ये जसं पीचा उच्चार करत नाही तसा याच्यामध्ये पण पीचा उच्चार करत नसतात, याला साय असंच म्हणतात. दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज साय अँड इट रिप्रेझेंट्स द वेव्ह फंक्शन. आणि ही जी वेव्ह फंक्शन आहे, ह्या वेव्ह आता मॅथमॅटिकल टर्म आहे, म्हणजे काहीतरी इक्वेशन असेल, ते सॉल्व्ह केल्यावर काहीतरी आपल्याला उत्तर मिळत असेल, है ना? तर याच्यामध्ये हे वेव्ह फंक्शनचं उत्तर काढण्यासाठी श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन वापरलं जातं. इट इज डिटरमाइंड बाय युझिंग श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन, जे तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन इज नॉट इन युअर सिलेबस. त्या श्रॉडिंजरच्या ओवरती असे 2 टिंब असतात दिलेले. हे थोडं जर्मन आणि फ्रेंच लँग्वेजमध्ये असे टिंब वापरतात. असे टिंब असले म्हणजे त्याचा उच्चार थोडासा वेगळा होतो. म्हणजे आपण जसं श्रॉडिंजर ओ म्हणतो ना, ते ह्या ओचा उच्चार थोडासा वेगळा करतील हे 2 टिंब असल्यामुळे. ओके, तरी आपण श्रॉडिंजरच म्हणायचं. तर श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह केलं जातं आणि त्याच्यातून आपल्याला सायच्या व्हॅल्यूज मिळतात. आणि ह्या सायच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या की त्याच्यानुसार आपण ऑर्बिटलचे आकार वगैरे ह्या गोष्टी म्हणतो. आपण म्हणतो की नाही, एस ऑर्बिटल स्फेरिकल आहे, पी ऑर्बिटल असं डंबेल शेप आहे. हे कशाहून सांगितलेलं आहे? हा डंबेल कोणीच पाहिलेला नाही, किंवा हा स्पियर सुद्धा कोणी बघितलेला नाही आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घ्या किंवा काही पण घ्या, यू कॅनॉट सी द ऑर्बिटल्स. पण मग यांचे आकार कसं काय आले, मग कुठून आले? सो दीज आर ऑल्सो ग्राफ्स. हे सुद्धा ग्राफच आहेत. आणि हे ग्राफ जे हे श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशनला सॉल्व्ह करून मिळवलेले आहेत. हा डंबेल ऍक्च्युली असा डंबेल नसतो. दिस डंबेल मीन्स इलिप्स ऑन पॉझिटिव्ह साइड अँड अनदर इलिप्स ऑन द निगेटिव्ह साइड. 2 इलिप्स मिळून हा डंबेल तयार केलाय. ठीक आहे. तर हे श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन याच्यामध्ये फार महत्वाचं आहे, जे तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. तर ह्याच श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन वरून आपल्याला ॲटॉमिक ऑर्बिटल्स मिळतात. आणि मग ह्याच इक्वेशनची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार, भागाकार, ते सगळं करून आपल्याला त्यांचा ओव्हरलॅप असेल किंवा त्यांच्यातलं बॉन्डिंग असेल ते एक्सप्लेन करता येऊ शकतं. सो वेव्ह मेकॅनिक्स इज द बेसिस ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये सुद्धा याचा उपयोग केला गेलेला आहे. कारण जॉमेट्री जी म्हणतात ना, जॉमेट्री ऑफ द ऑर्बिटल्स, तर हेच आकार त्याच्यामध्ये त्यांनी कन्सिडर केलेत व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये. सो नाउ वी विल स्टार्ट विथ द मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. So we will start it actually in the next lecture. We will now stop here. Thank you.